डिचोली तालुक्यातल्या हाऊसिंग बोर्ड परिसरात विजेच्या खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत असलेल्या मनोज जांभवलीकर या अवघ्या 34 वर्षाच्या लाईनमॅनचा काल शुक्रवारी मृत्यू झाला। या घटनेचे पडसाद काल दिवसभर सामाजिक राजकीय क्षेत्रात उमटले। अनेकांनी घटनेचे खापर वीज खात्यावर फोडले, पण वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी केलेला दावा मात्र खळबळजनक असा आहे। काय आहे त्यांचा दावा? वीज खात्याने या घटनेला कुणाला जबाबदार ठरवलंय? ऐका। नमस्कार, मी सूर्यकांत गावस, आपण पाहतायत 2 वार्ता डिजिटल। वीज खात्यात लाईनमन म्हणून काम करत असलेले पिळगाव इथले मनोज जांभवलीकर काल शुक्रवारी दुरुस्तीच्या कामासाठी डिचोलीतल्या हाऊसिंग बोर्ड परिसरात असलेल्या वीज खांबावर चढले। तिथे काम करत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर केवळ डिचोलीतच नव्हे तर अख्ख्या राज्यात खळबळ माजली। मनोज यांच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्यूमुळे गोमंतकीय जनतेची मन हेलावली। त्यानंतर स्थानिक जनता आणि विरोधी पक्षांनी याला पूर्णपणे वीज खात्याच जबाबदार असल्याचा आरोप केला। यावरून वातावरण तापणार हे लक्षात येताच खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी सोशल मीडियावरून स्पष्टीकरण दिलं आणि यात मनोज जांभवलीकर किंवा वीज खातं यांची काहीच चूक नसल्याचं सांगितलंय। मग फर्नांडिस यांनी नेमकं कुणाला दोषी ठरवलंय तेही पहा। सो आयसोलेशन बरे भाशेन केल्लें, ट्रान्सफॉर्मर ऑफ केल्लो, आयसोलेटर ऑफ केल्लो आनी तिनूय फेसूय ताणें काम केल्लें, पूण तितून म्हळ्यार ताका शॉक येवं नाशिल्लो। पूण जेन्ना ताणें ते न्यूट्रलाक हात घातलो तेन्ना ताका शॉक आयलो आनी सकलच्या मनशांनी सांगता तो थिंगाच ताका मरण आयलें। सो जेन्ना आमच्या स्टाफान आमकां सांगलें की आमी फूल आयसोलेशन केल्लें आनी दोनूय सायडीक सप्लाय ऑफ आशिल्ली, तरी कशें घडलें अशें म्हणून रोखडेंच आमचो सिनियर एसी आशिल्लो अलॉंग विथ 2 एक्झिक्युटीव इंजिनियर्स एई आनी जेई टीम करून आमी सायटी धाडले बिचोली। तेन्ना कळून आयलें फिटनेस फॅक्टरी म्हणून एक कंज्युमर आसा थिंगाच, हो फिटनेस फॅक्टरी इन्वर्टर यूज करता आनी हे इन्वर्टराचें जे कनेक्शन आशिल्लें तें सारकें नाशिल्लें, देखून हो बॅकफीड सप्लाय आमच्या लायनीर आयलो। आपल्या स्पष्टीकरणात फर्नांडिस म्हणतात, मनोज जांभवलीकर यांनी खांबावरून चढून दुरुस्ती काम सुरू केलं तेव्हा वीज खात्याचा ट्रान्सफॉर्मर आयसोलेटर बंद होता, पण त्या परिसरात असलेल्या फिटनेस फॅक्टरी या आस्थापनातील इन्व्हर्टरची मुख्य वीज वाहिनीला असलेल्या जोडणी व्यवस्थित नव्हती। त्या इन्व्हर्टरचा दाब खात्याच्या जोडणीवर आला आणि इन्व्हर्टरच्या 220 व्होल्टचा धक्का मनोज यांना बसल्यामुळेच त्यांचा जागीच मृत्यू झाला। पण फर्नांडिस यांनी पुढे दिली माहिती अतिशय धक्कादायक आहे। ते म्हणतात, आता तुम्ही म्हणटले हे बॅकफीड करपाक का प्रोटेक्शन कितें? आमी जेन्ना कोणूय जनरेटर घालता ताजे एप्रुवल इलेक्ट्रिसिटी कडेन आनी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरा कडेन मागचें पडटा आनी आमी एक कंडिशन घालता तो स्विच घालचो पडटा 4 पोल, ताकी फाल्यां जनरेटरची सप्लाय आमच्या लायनीर येवची न्ही म्हणून, आनी तशें ते प्रोटेक्शनार आमी प्रिवेंट करता कसलोच शॉक कंज्युमरासान येवचो न्ही। पूण इन्वर्टराक कितें आसता, आयज सगळेच लोक इन्वर्टर घालता आनी हे इन्वर्टराचें एप्रुवल घेवपाक डिपार्टमेंटा कडेन कोणूच परमिशनाक येयना आनी तेजें कनेक्शन सारकें जावपाचें ते कंज्युमराचें एक रेस्पॉन्सिबिलिटी आनी ड्युटी आसता, जी इन्वर्टर बरें ब्रँडेड घालून जे आयसोलेशन करता कंप्लीट फेज एज वेल एज न्यूट्रल, कित्याक जेन्ना इन्वर्टर सप्लाय दिता तेन्ना ती सप्लाय आमच्या लायनीर येवंक जायना। ही काळजी द कॉन्ट्रॅक्टर ऑर द इन्वर्टर सप्लायर तेमी घेवची आसता, इन्क्लुडींग द कंज्युमर। पूण ह्या केसीन कितें जालें की जे न्यूट्रल ते यूज करपाक जाय आशिल्लें तें आमचें यूज केलें आनी तें अर्थूय करूं नाशिल्लें। त्या खातीर जेन्ना ताणें फेज काम केलें म्हटल्यार ताका कांयच जावं ना। जेन्ना तेणें ते न्यूट्रल वायर काडिल्ली ती डायरेक्टली इन्वर्टराची सप्लाय फिटनेस फॅक्टरीची त्या आमच्या मनोज भावाक त्या वायरींतल्यान शॉक आयलो। की जनरेटर आणि इन्व्हर्टर जोडणीसाठी वीज खात्याची परवानगी घेणं अनिवार्य आहे। यात जनरेटरसाठी ग्राहक परवानगी घेतात, पण अनेक जण वीज खात्याची परवानगी घेत नाहीत। इन्व्हर्टरमुळे अशा प्रकारे लाईनमनचा मृत्यू होण्याची गोव्यातील ही पहिलीच घटना असल्याचंही समोर आलंय। या घटनेनंतर खांबावर चढून काम करताना मनोज जांभवलीकर यांच्या हातात ग्लोव्ज नव्हते हेही समोर आलंय। विजेशी संबंधित दुरुस्ती कामावेळी संबंधितांना नोटिसा पाठवण्याची पद्धत अशी रेल्वेत आहे, तशी पद्धत इतर ठिकाणी का राबवली जात नाही? दुरुस्तीचं काम करणाऱ्यांना आवश्यक ते साहित्य देऊनच तिथं का पाठवलं जात नाही? गोव्याच्या वीज क्षेत्राचं आधुनिकीकरण होतंय हे खरंय। इन्व्हर्टरचा धोका किती असतो हे समजण्यासाठी गोव्यात एकाचा जीव जावा लागला, याचं नेमकं जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले। थोडंसं मागं वळून बघितलं तर कामावर असताना वीज खात्यातील लाईन हेल्पर किंवा लाईनमनचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू होण्याची 15वी घटना आहे।
गेल्या 6 वर्षाच्या काळात एकूण 14 जणांचा अशाच प्रकारच्या घटनांमध्ये मृत्यू झाला आहे। त्यात 12 लाईन हेरफल आणि मनोज जांभवलीकर यांच्यासह 3 लाईनमॅन असे मिळून एकूण 15 जणांचा समावेश आहे। अशा घटनांचे सर्वाधिक 5 बळी गेल्या 2023 मध्ये गेले होते। 2018 व 2019 मध्ये प्रत्येकी 1, तर 2020 मध्ये 4, तर 2022 मध्ये 3 जण अशा घटनांमध्ये दगावले होते। तर यंदाच्या वर्षात घडलेली अशाच प्रकारची ही पहिलीच घटना आहे। गोवन वार्ता डिजिटलमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।